पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। आषाढ महिना सुरू झाला ना की आतुरता आणि उत्सुकता असते, ती म्हणजे विठू माऊलीच्या दर्शनाची, वारीची। आषाढ महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा छानपैकी पाऊसही कोसळत असतो आणि त्याला अनुसरूनच आपल्याकडे खूप सारे पदार्थ, तळणीचे पदार्थ विशेष करून केले जातात। आज आपण उपवासासाठी अतिशय पौष्टिक असा पराठा कसा बनवायचा ते बघतोय। ग्लुटन फ्री पराठा आहे। ग्लुटन फ्री आपण म्हणत असतो, त्याचबरोबर यामध्ये प्रोटीनही भरपूर आहे। तर इथे पराठा बनवण्यासाठी इथे मी पराठ्याची कणिकही मळून घेतलेली आहे, त्याचसोबत स्टफिंगही तयार केलेलं आहे। तर कणिक मळण्यासाठी मी इथे काय केलं आहे, 1 कप राजगिराचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा कप मी घेतलेलं आहे शिंगाड्याचं पीठ, त्यामध्ये घातलेला आहे चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ आणि 1 ते 2 चमचे साजूक तूप। हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून हा आहे ना छान असा मौसूत गोळा मळून घेतलेला आहे। आता हा गोळा मळून झाला की झाकण ठेवून एक अर्धा तास तरी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आणि त्याच पद्धतीने मी इथे स्टफिंग पण करून घेतलेलं आहे, पनीरचं स्टफिंग। यासाठी एक 125 ग्रॅम पनीर किसून घेतलेलं आहे। किसलेल्या पनीरमध्ये मी घातलेलं आहे आलं आणि मिरचीचा ठेचा। आलं नसाल खात तर मिरचीचा ठेचा घाला किंवा फक्त चिली फ्लेक्स घालू शकता। त्याचबरोबर घातलेली आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीपुरतं मीठ आणि हे सगळं व्यवस्थित कंबाईन करून घेतलेलं आहे आणि आपला हा पनीरचं स्टफिंगही बनवून तयार आहे। आता आपण पराठा बनवायला घेऊया। आता ही कणिक आहे जी आपण मळून घेतली आहे पराठ्यासाठी, ही छान अशी एकसारखी करून घेऊ। यातून एक उंडा काढून घेऊया। सो साधारण या प्रमाणामध्ये आपण 3 पराठे बनवून घेतो। थोडंसं सुकं पीठ घ्यायचं, इथे मी शिंगाड्याचं पीठ घेते आणि याची आहे ना अशी पारी करून घेऊयात। पराठ्याला करतो तशीच त्याच पद्धतीने लाटून घेतलं तरी चालेल। हे स्टफिंग यामध्ये घालूयात आणि हे असं हलक्या हाताने प्रेस करायचं, छान सील करायचं। हलकंसं स्टफिंग बाहेर आल्यासारखं होईल, काही हरकत नाही, लाटायचं। कारण यामध्ये ग्लुटन कमी आहे त्यामुळे आपण नेहमीचे पराठे करतो एक्झॅक्ट तसा नाही होत हा। छानपैकी लाटून झालेला आहे। आता हा भाजूयात पराठा आणि छान खालची बाजू भाजून घेऊयात। खालची बाजू हलकीशी भाजत आली एकसारखी, उलटं व्हायची गडबड करायची नाही आहे, कारण यामध्ये ना चिकटपणा वाढतो हे भाजत असतो तेव्हा। त्यामुळे अगदी छान असं रोस्ट करून झालं की मग उलटं दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं। आता ही बाजू छान भाजून झाली आहे, यावर घालायचं साजूक तूप आणि दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घेऊया। आता दोनही बाजूने मस्त असा भाजून झालेला आहे हा पराठा। वा क्या बात आहे। तर या बाजूनेही छान तूप लावूयात। थोडंसं एक बाजू क्रॅक गेल्यासारखी वाटते किंवा ओपन झाल्यासारखी वाटते, याचं कारण असं आहे की राजगिरा आणि जे शिंगाड्याचं पीठ आहे यामध्ये ग्लुटन नसतं, पण हे खायला अतिशय रुचकर लागतात आणि असे खुसखुशीत बनतात आणि मुख्य म्हणजे हेल्दी आहे। आता हा काढूयात मस्त आणि याच पद्धतीने सगळे पराठे मी इथे भाजून घेते। आणि आता मी याला चटणी आणि कोशिंबीर ही उपवासाची बनवून घेतली आहे। तर सगळ्यात आधी लाल भोपळ्याची उपवासाची कोशिंबीर कशी बनवायची ते बघूया। तर यासाठी काय करायचं, एका पॅनमध्ये 1 कप किसलेला लाल भोपळा घ्यायचा, थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं, गॅस सुरू करायचा, झाकण ठेवून मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं लाल भोपळा छान वाफवून घ्यायचा।
लाल भोपळा छान वाफवून झाला की कोशिंबीर बनवण्यासाठी यामध्ये घालायचे 2 चमचे दही, आलं मिरचीचा ठेचा, चवीपुरतं मीठ, साखर आणि त्याचसोबत भाजलेला शेंगदाण्याचा कूट. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. छान मिक्स झालं की इथे आपला मस्त असा चवदार लाल भोपळ्याचा कोशिंबीर बनवून तयार आहे. लाल भोपळ्याची कोशिंबीर झाली. आता दह्याची चटणी कशी बनवायची ते बघूया. चटणी बनवण्यासाठी अर्धा कप दही मी घेतलेलं आहे. लाल तिखट, हे रंगाचं लाल तिखट आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त घालते. चवीपुरतं मीठ घालायचं, साखर घालायची, भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. इथे बघू शकाल चटणी भन्नाट दिसते, रंग खूप सुरेख आलेला आहे आणि आपली उपवासाची चटणी पण बनवून तयार आहे. आषाढी एकादशी उपवास विशेष पनीर पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप राजगिरा पीठ, अर्धा कप शिंगाडा पीठ, 1 चमचा चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, 1 ते 2 चमचे साजूक तूप, पाणी, 125 ग्रॅम किसलेलं पनीर, 1 चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीनुसार मीठ, साजूक तूप, राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, चिली फ्लेक्स, मीठ, तूप एकत्र करून या मिश्रणाचं पाणी घालून मऊ पीठ मळायचं आणि 30 मिनिटं झाकून ठेवत मुरवून घ्यायचं. आता पनीर, आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरेपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून एकजीव करत पराठ्याचं सारण तयार करायचं. आता तयार केलेल्या पिठाचे असे गोळे करत अशा पद्धतीने तयार केलेलं सारण त्यात भरायचं आणि लाटून घेत दोन्ही बाजूंनी तूप लावून खरपूस भाजून घ्यायचं. झाला आपला आषाढी एकादशी उपवास विशेष पनीर पराठा तयार. कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप किसलेला लाल भोपळा, 2 मोठे चमचे दही, 1 चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, साखर, 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, पाणी. आता किसलेला भोपळा थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शिजवायचा. दही, आलं मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, भाजलेला शेंगदाणा कूट घालून नीट मिसळायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष लाल भोपळ्याची कोशिंबीर तयार. आषाढी एकादशी उपवास विशेष चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप दही, 1.5 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, साखर, 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, दही, लाल तिखट, मीठ, साखर, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हे सगळं एकत्र करायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष चटणी तयार. आज आपण उपवासाची थाळी कशी बनवायची ते बघतोय. सगळ्यात आधी आपण भेंडीची भाजी कशी बनवायची ते बघतोय. तर इथे 1 चमचाभर साजूक तूप गरम केलेलं आहे. यामध्ये जाईल जिरं मस्त फुललं की यामध्ये घालायचं आहे मिरची आणि आल्याचा ठेचा आणि हे मिनिटभर छान आपण परतून घेऊया. ठेचा मस्त परतून झाला की यामध्ये घालूयात चिरलेली भेंडी, मिक्स करूयात आणि आता झाकण ठेवून अगदी 5 मिनिटं ही शिजवून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढायचं. आता इथून पुढे भेंडी शिजवताना झाकणाचा वापर करायचा नाहीये आणि ही अशीच परतून शिजवून घ्यायची. आता इथे भेंडी ना मस्तपैकी 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर मी फ्राय करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल अजिबात तार आलेले नाही आहे, चिकट झालेले नाही आहे. आता सगळ्यात शेवटी भेंडीमध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ कायम शेवटी घालायचं. सुरुवातीला घातलं तर भेंडीतलं मॉइश्चर रिलीज होतं आणि मग भेंडीला मस्त अशी तार येते. सो भेंडी शिजल्यावर त्यामध्ये मीठ घालायचं. त्याचबरोबर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घेऊयात. भेंडी मस्तपैकी परतून घेतलेली आहे. आता गॅस बंद करूयात आणि भेंडीची भाजी बनवून तयार आहे. आणि आता आपण बनवूयात थालीपीठ. आषाढी एकादशी उपवास विशेष भेंडीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा आलं मिरचीचा ठेचा, चिरलेली भेंडी, चवीनुसार मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. साजूक तुपात जिरं, मिरचीचा ठेचा परतून घेत यात भेंडी घालायची आणि 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवायची. आता यात चवीप्रमाणे मीठ, शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि परतून घ्यायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष भेंडीची भाजी तयार.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.